विनयचा फोन आला? नाही. आठवण येतो का? मला ना कळतोय तुला काय होतोय, पण मला माहितीये आता जो होतोय ना, तू तुझा निर्णय बदलला असेल, हो ना? एक सांगू पूर्वा, तुम्ही दोघे मैत्री करा ना परत, एकमेकांना बोला आणि पुन्हा मतलब परत एकदा नवीन ओळख करा. चल माझ्यासोबत, चल. ये. काय ग पूर्वा? अभिदा, अरे मलाही काहीच कळत नाहीये. सांगते मी, बोलेन मी. अभि मला फोन दे ना. काय? दे ना फोन. कावेरी, हाँ हेलो अभिदा. हेलो. हाँ अभिदा, आवाज येत नाहीये. बोल ना. पूर्वा. हॅलो विनय. अभिदा, पूर्वा होती का तिथे? एवढं कसं ओळखतोस रे तिला? दोघही एकमेकांना तेवढंच ओळखतो. अरे कावेरीने अचानक फोन केला ना. अभिदा, कशी आहे ती आता? बरी आहे ना? आहे बरी आहे. अभिदा, एक विचारू? आलं लक्षात. भेटायचंय तिला. हो. विनय, पूर्वा तयार आहे हा भेटायला. बरं ऐक, कळवतो मी तुला जे काय. पूर्वाला बाहेर कसं जाणार? कारण काय देणार आपण? हे काय? पातोळ्यांचं सामान आणलंय घरी न्यायला. पूर्वा, अभिदाने मला समजवलंय सगळं. विनय, थँक्यू. का? अरे हॉस्पिटलमध्ये केवढी काळजी घेतलीस तू माझी. अगं मग त्यात थँक्यू काय? पूर्वा, मला वाटत होतं की तुझ्यासाठी काहीतरी करावं. तेवढं तरी करू शकतो ना मी. पूर्वा, एक विचारू? अजूनही तुझ्या मनात माझ्याविषयी तुझ्या शांततेतच तुझं उत्तर आहे. पूर्वा, मला माहिती आहे की तुझ्या घरचे या सगळ्याला विरोध करतील, पण अभिदा आणि कावेरी काकी असताना मला वाटतंय की कुठेतरी चांगलं होईल, सगळं नीट होईल. मला खूप भीती वाटते रे विनय. पूर्वा, घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. आजचं सगळं विसरायचा प्रयत्न केला ना तरी पण. पूर्वा, तुझ्या भूतकाळात सकट तुला स्वीकारायला तयार आहे. तुला वाटतंय ना तेवढं सगळं सोपं नाहीये विनय. सोप्या मार्गाने जायचं असतं ना पूर्वा, तर तुझ्या आठवणीत दिवस काढलेच नसते. कधीच लग्न केलं असतं. मी फक्त तुझ्यासाठी थांबलोय पूर्वा. मी येते.
अभि अभि पूर्व नाही आलीये, टेन्शन आलाय. कशासाठी पाठवला, काय होते, घरी कोणाला कळाला तर? काही नाही कुणाला कळ, तू टेन्शन नको घेऊ. मला नाहीये, पूर्वाला त्याचा जे त्रास होईल ना त्याचा टेन्शन आलाय. कावेरी तू आधी बस. कावेरी बस आधी, तू इथे बस, मी फोन करतो. हा हॅलो अभिदा. अरे पूर्वा तुझ्यासोबत आहे का रे अजूनही? नाही म्हणजे आम्ही भेटलो होतो पण ती निघालीये. कधी निघाली? आत्ताच निघालीये. आताच निघाली. हा ठीक. हा हॅलो अभिदा. काय रे? तुमच्या घरातले कोणी गृहस्थ भेटले होते आम्हाला. कोण? नाही मी ओळखलं नाही, पण मिशा आहेत, बाईकवर होते. निशा होत्या, बाईकवर होते? हो. सयाजी? छान झाली तरी माझा चेडू येऊ नाही, पण कोणा काय हा? काय गो? सयाजी आला का? तुझो गो खय येता जाताना तुझा तू बघ ना. माझा चेडू खय गेला तर माझा माका माहित नाही. का? काय झालं? गो काय सांगू तुका, धकल्या दिराक पातोळ्यो खाईन सारखे वाटले. तुका आता माझा स्वभाव माहिती आहे ना, माका काय नाही म्हणवत नाही. म्हटलंय पूर्वाक जा बाय आण वाण सामान, गेला एकटा, अजून येऊक नाही पर. चुकलीस, इथेच चुकलीस तू. कशा खायला? अगं तिला एकटीला कशाला पाठवायचं? तुझी मुलगी आजकाल कुणाबरोबर असते माहितीये ना. त्या कावेरीने काही केलं नसेल ना? अगो ताच काहीतरी बनाव करीत ना, म्हणा ते कायरी वांगडा पाठवलंय ना. तुला बरा वाटत जरा एकटा फिरला तर. कसला काय अजून निला नाही. काही काळजी करू नकोस, येईल ती. हा पण स्वतःच्या मुलीवर जरा लक्ष ठेव. हा तुझ्या घरातल्या लोकांपासूनच तिला धोका आहे. धोको कोणापासून हा हे त्याका पहिला कळला असताना ते लय भला झाला असता. कावेरी गो, कावेरी गो. हा मग होय तो देऊ हा ना, तो जरा झाडाबुडी नेऊन ठेव. हा लावा दिवे, लावा दिवे लावा. मग हे काय करायचा असा तुझा म्हणणं? देवाकडे ना कधीतरी नातीसाठी पण हात जोडा. सगळा काय तर धाकट्या सुनेसाठी मागू नको. अगो नातीसाठी कित्या, नातीच्या औशीसाठी पण हात जोडलंय कित्येकदा. त्याची नको त्या माणसाची संगत ना सुटान दे म्हणान. नको त्या माणसांची संगत म्हणजे? मी इथे काही स्वतःहून आलेले नाहीये. मला आणि माझ्या नवऱ्याला इथे आणून बसवलंय. आणि संगतीच म्हणत असशील तर तुझ्या नातीला कोणाची आणि कसली संगत लागली ना ते आधी बघ. गो ह्यो विषय ह्या घरात संपलेलो असा. परत तो काढून ना घरात आग लावा नको. कुमुद कुठेस तू? मला ना काय कळत नाहीये. पूर्वाचा काळजी वाटतोय. तिचं ना चांगलं झालं पाहिजे म्हणून हे करत होती मी. आता काही चुकीचं नाही झालं पाहिजे. पूर्वाला घरी घेऊन ये ना प्लीज, माझी मदत कर ना. तुला जेव्हा भीती वाटेल तेव्हा मी आहे ना. झाडाजवळ दिवा लावतेस तर झाडाला उलट फिऱ्या मार. म्हटलं चल माझ्यासोबत, तर नाही म्हणाली. परत मीच म्हटलं आपल्या घरातली मुलगी असं बाहेर नको सोडायला.
ती आली माझ्यासोबत, पण नेमकी माझी गाडी बंद पडली. त्यामुळे उशीर झाला. त्यामुळे माझ्यामुळे तिला उशीर झाला. खरं तर माझंच चुकलं. तुम्ही सगळे वाट बघत होता का? होय तर. हो काय असं सयाजीराव, हो घाबरलाव ना आम्ही. बरा पूर्वा, आज चल. सयाजी तू पण आज चल, खूप उशीर झालाय. कावेरी, विनय कोणीतरी येत आहे, मी फोन ठेवते. काकी तू फोनवर बोलत होती? हा ते विनय. काय बोलला तो? नाही फार काय नाही. काल ते सयाजी. हा हा, तुम्ही ना असे बोलले पाहिजे. काकी माझं प्रेम होतं त्याच्यावर, पण आता पण आहे तुझं प्रेम आहे ना? काकी अगं पण त्याच्या घरचे, म्हणजे कोण आपल्या एकुलत्या एक मुलासाठी अशी मुलगी पसंत करेल, तिचं लग्न झालंय आणि आता ती विधवा आहे. अगं त्याचं कितीही प्रेम असलं ना माझ्यावर, तरी पण त्याच्या घरचे लग्नाला तयार नाही ग होणार. हो काकानू, माका एक चाय देवा. अरे काय बा कसं? अरे मजेत. मजी घे. होय. अरे दत्ता, ओ दत्ता भाऊ, काय चाललं? जरा काम होता. अरे कामाला जोरदार चालू होत तुमची. हा पैसे ओलाय गावतात. काय घेतलं? अरे नाही नको नामदेवा, हा जरा काम होता, करशील काय? काम कसला? जरा पैसे हवे होते. पैसे? तू का घे का पैसे? अभिराम असा ना? अभिराम हा, पण त्याच्याकडे किती वेळा मागणार ना. सगळा तोच बघता. आता पूर्वाचा आजार पण त्यानंच केलाय. सारखा सारखा माझं लाज वाटतं रे, म्हणून तुका मागितलंय. अरे दत्ता, तू किती हात पसरत? अरे आता तू बँकेत गेलस ना तरी तुका पैसे गावतील. का त्याची भगल करतस बिचारायची? भगल कसली? अरे पोराचं लगीन येवजल्या ना, जावय बँकेत कामा का आणि सांगा काऊ नाही ना. काय बोललस? काय बोललस? उगाच कोणावागणा माझ्या पोराचं नाव नको नको. उगाच नाही सांगत आहे. तुळसच्या सावताच्या झिलांसाठी तुझ्या चेडवाची चौकशी होता. पूर्वा तुझ्याच चेडवाचं नाव ना? त्यांच्या घरातली लपडी आहे. तुमचं झेल दिसणार नाही तो. बाहेर गेला. या वरा झाला म्हणजे व्यवस्थित बोला घेता. नायकाच्या मुलीशी तुमच्या झिलाचं लग्न ठरवतात मा. कशा गिशाची परीक्षा घेतास? तुम्ही कोण? आम्ही कोण? अहो आम्ही हे विष पिलो आणि आमच्या चेडवाक पण दिलो. देवाक काळजी म्हणून जीव वाचलो. म्हणान तुमका आम्ही सावध करू गेलो. अण्णा नाईकांचं नाव ऐकलं नसशाल.
तुमचं काय संबंध? पण बायका पोरांका भीती होती त्या राक्षसाची. त्याच्याच झिलाचा आहे चेडू आणि त्याच्या बापाशी एक दारीशिवाय जमणार नाही. ह्या तर कायच नाही. पापाचं घडो भरलो आहात त्यांच्या. आणि तुम्ही त्याचे पापाची भागीदार होऊ नका. लोक हसतील तुमका. फार तसा चांगला असावं, पण लग्न करूचा म्हणजे दोन्ही घराचा होय नाही या होतालच ना. मूळ आणि कुळ बघू नको. आमच्या चडवा बरोबर लगीन केल्यान धाकट्यान आणि त्याका सोडल्यान. कित्याक तर त्याका अमेरिकेत शिकाक जावचा होता. त्याची त्याका हवा लागली आणि आमच्या चडवाक सोडून गेलो. म्हणून खायचा पोहार घेऊन येलो, पण माका वाटतं लगीन सुद्धा केल्यान नसत. बायल म्हणान मिरा होता आणि ता पोरगा तिच्या बरोबर असता. काय गो? काय हो, काय करूच आता ह्या सगळं ऐकल्यावर? विनय बोललो नाही काय? पण त्या बेवड्या बापालाच हात उगाला असत माझ्या पोरावर. माझ्या पोराक हात लावता? त्याका स्वतःचा खानदान दिसला नाही? तुझा भला झाला ना, आमका दुःख नाही होत गो. आई ग, माहितीये मला. प्रश्न तो नाही. तू खोटा बोललास आमच्याशी. का केलंस ग तू आमका? आई नाही, खरंच असं नाहीये. तुझी शपथ. शपथ कित्या घेतस? बापू झोपलो नाही रातभर. सारखं म्हणी होतो पूर्वा खोटा बोलला गो. नशीब एवढाच त्या पोरा वांगडा पळान जाऊन लगीन नाही केला. आई आई अगं, मी असं कधीच नाही करणार. विनयचं माझ्या आयुष्यात परत येणं ना निव्वळ योगायोग आहे. आणि मी पूर्ण विचार करून लग्नासाठी होकार दिलाय. मला हे असं तुमच्यावर रोज बनून नव्हतं करायचं या घरात. आता ह्या कोणी बोलू शिकवला तुका? नाही, असं शिकवलं कोणी नाही. पण मी विनयला भेटले, त्याला माझी बाजू समजावून सांगितली. आणि जर तू आणि बाबांनी अभिताला लग्नासाठी नकार दिला असता ना, तर ना अभिता लग्न लावून द्यायला तयार झाला असता, ना मी लग्नाला तयार झाले असते. आता काय तुझ्या भल्याचा विचार केलं, दिलं लग्न खोकार. आवशी बापाशी पोराचा भला बघवत नाही म्हणा. काय रे अगो, इलस तू? अगो बस, गप्पा मारूची असतील ना तुमका? नाही नाही, तुम्ही बोला, मी आली. अगो कित्या? माझ्या पुढ्यात काय बोलणार का नाही का? नाही नाही नाही, तसं नाहीये. त्याचं काय माहितीया? लोक आमका अंधारात ठेवू बघतो तर हवला बाजू. आम्हीच अंधारात राहतो. आमका कळतच नाही गो. हाय चालला आता, सवय झाली आता आमका. वहिनी, आम्ही नाही लपवणार होतो, बोलणार होतो. खरंच वेळ ना त्याची वाट बघत होतो आम्ही. तो कोण तो माणूस आहे ना, तो यांका भेटलो ना तेव्हा पूर्वाच्या लग्नाबद्दल कळला. आणि तेव्हा तुमची येळ येईल आणि ह्या सगळा समोर इला. खरंच वहिनी, बोलणार होतो आम्ही. जाऊ दे, माझ्या पूर्वाच्या भल्याचा विचार करतोय मी गप बसतोय. बाकी कसलोच विचार करणं नाही. तुम्ही बोला बोला, काय तर महत्वाचं. बसून बोला, जाते मी. काकी, मी काही चुकीचं करत नाहीये ना ग. आपला आयुष्याचा विचार आपण करतो स्वतःसाठी, तर त्यात काही चुकीचं नाहीये. आणि दादा वहिनी जेव्हा लग्न असं फिक्स लग्न ठरेल ना,
तर सगळ्यात जास्त तेच तयारी करणार आहे. पर आता मला सांग, अभि ना विनयच्या घरी जातो, काय बोलायचंय विनयला? त्यांचा दोघांचा एकमेकावर खूप प्रेम हा, याची कल्पना असा आमका. घेवा चाय घेऊ. तुम्ही चहा? नाही नको, मी एकदाच घेतो. पूर्वाच्या आधीच्या आयुष्याबद्दल तुम्हाला कळलं, खूप वाईट झालं. पण त्या पोरी पुढचं आयुष्य असाच जगाचा असा काय काही लिहून ठेवला हा काय? आणि जर झाला त्याच्यात त्याची काय चूक? खरं सांगू, खूप बरं वाटलं. नाही म्हणजे आधार वाटला की तुमचा असा विचार आहे. जा हा ता हा माका स्पष्ट बोलांक आवडतं. म्हणान तुमका सांगतोय, एक चांगलो पोरगो बघा आणि तुमच्या पुतणीचा लगीन लावून दिया. होय, जा हा ता हा. आमका ह्या लग्न मान्य नाही. तुमका राग येईल. झिलाक बापाशी बद्दल वाईट बोललेला आवडणार नाही, मग तो बापूस कसोय असलो तरी. पण सत्य किती झाकून ठेवला ना तरी त्या समोर येताच. ह्या झाला तुझ्या आज्याचा. आता चढवाचो बापूस, ज्यांनी माझ्या झिलाक मारला होता त्यांनी काय कमी पराक्रम करून नाहीचं. दारू पिऊन धुळीत लोळता असा आमच्या कानात इल्ला असा. ह्या सगळ्याशी आमचा संबंध नाही. तुमचं घर, तुमची माणसा आणि तुमची वागणूक. बाबा, एकदा पूर्वाचा आणि माझा विचार करा. तुझा विचार करूनच गप बसला. चाय पाणी दिला, नाहीतर यांका घरातच घेतला नसता. आई, अभिदा, सॉरी, यांचा काहीतरी गैरसमज झालाय. मी बोलतो यांच्याशी. विनय, त्यांचं म्हणणं अगदीच खोटं नाहीये. आणि हे बघा, झालेल्या चुकांवर मी पांघरून नाही घालणार. मग आमचा निर्णय पण तुमका कळलो असा तर. तुम्ही दोघं जण लक्षात ठेवा, त्यांचा जो नकार येलो ना, इथून पुढे तुम्ही माझ्या चेडवाच्या आयुष्यात ढवळाढवळ नाही करायच्या. अरे अभिरामा, आलास पण? अरे हाक तरी मारायचीस. सगळे मला येऊन येऊन एकच विचारतायत, अरे अभिराम आला का, अभिराम आला का? पूर्वा तर दारात येऊन उभी होती मगाशी. मी पाहिलं तशी मागे गेली. काय गोड हसली रे. सगळ्यांना बोलवतो. आई, दत्ता, सरिता, कावेरी, ए पूर्वा, अभिराम आला हो. हो अभिरामा, इलस झाला सगळं व्यवस्थित? अभि, कधीपासून वाट बघतो आम्ही. अभिराम भाऊजी, काय झाला? काय म्हणाले पाहुणे? सांगा ना, काय म्हणाले पाहुणे? सरिता, बरं वाटलं?
पाहुणे म्हणून तू त्यांच्याशी नातं जोडलंस. आता फक्त अक्षता तेवढ्या टाकायच्या बाकी आहेत. अभि, विनय खुश झाला असेल ना, असं सरप्राईज झाला असेल. काय बोलला तो? घरी कधी येणार? सगळ्यांना बघायला भेटायला लागणार ना, आणि ओळखायला पण पाहिजे ना. माका स्पष्ट बोलांक आवडत. तो चांगलो पोरगो बघा आणि तुमच्या पुतणीचा लगीन लावून दिया. काय? आमका ह्या लग्न मान्य नाही. अरे ह्या काय मिठाईचं पुडो आणि नारळ परत किती आणलंस? अभिरामा, काय झाला? लग्नाला नकार दिलाय दादा त्यांनी. असंच बोलतो. खोटं बोलतोय ना? हो ना, खोटं बोलतोय ना? कावेरी, हे लग्न नाही होणार आहे. पूर्वा, झाला तुमच्या मनासारखा? कित्याक केलास अभिराम भाऊजी असा? काकी, अगं तू कशाला सॉरी म्हणतेस? हे सगळं तर माझ्या नशिबातच लिहिलंय. पूर्व काय बोलते? तुझा नशीब मध्ये लिहिला असता तर विनय आला नसता, आणि जर आता विनय आलोय तर काहीतरी रिझन, काय कारण असणार ना. आणि तुमचं लग्न हेच कारण आहे. काकी अगं नको ना, तू बघतेस ना काय घडतंय ते. पूर्व, फोन कोण केला होता? मी. फोन मध्ये बोलताना विनय काहीतरी बोलला असेल ना, म्हणजे प्रयत्न केला असेल ना बोलायचा. हो, सॉरी म्हणत होता, पण मलाच ऐकून नव्हतं घ्यायचं. पूर्वा, का हे जे काही गोष्टी चालू आहेत त्यात विनयचं नाहीच असणार आहे ना. त्याला तुझ्याशी लग्न करायचं असेल, पण तू असं दूर करून, फोन कट करून, असं नातं तोडून कसं चालणार? तू विनयला पनिशमेंट का देतीये? अगं, लग्न जरी त्याला करायचं असेल ना, तरी मी सून होणार आहे त्या घरची. आणि त्याच्या आई बाबांनाच मान्य नसेल तर? असं नाही होणार. विनयचे आई बाबा मान्य करणार, ते मान्य करेल. सरिता, पाहुणे येतात ना, फाव साफ करतय, मग करून घे. हा, वाव, मी रित्या करू गोय फाव? यजमानीन बाय हा ना, ती करीत. अगो, आता राग रुसू बाजूक ठेवा. रागान बोललंय नाही काय मी? अहो, आमचा चेडू, पण काय रे किती काळजी आहे ना त्याची. स्वतः गेला पाहुण्यांकडे आणि बोलणी केला सगळी, आणि होकार घेऊन इला ना. काय सांगितलं पाहुण्यांका आता द्यावाक माहिती. अगो, लग्नासाठी तयार झाली ना, म्हणजे चांगलाच सांगितल्याने असतला. हा, आणि होकार घेऊन इले म्हणजे चांगलाच झाला ना. काय रे दत्ता? दत्ता, आता पाहुणे येतात ना, त्यांच्याशिवायच बोल. सगळ्याच अभिरामावर टाका नको रे. तसं ना तो बायच पाहुण्यांशी बोलून घे, म्हणजे लग्नात ना काय कमी जास्त होऊक नको रे. काय गो कावेरी, काय झाला? आम्हा काय नाही. वहिनी, दादा, तुम्ही छान तयार हो. तुम्ही नको असा तुझी बरी आहे. दादा, माहितीये तुम्ही घाबरतो,
पण पूर्वा सोबत आशीर्वाद आहे तुमच्या, तर सगळं छान होणार ना तिचा. तुम्ही फक्त ना असा हात डोकावर ठेवा आणि खूप आशीर्वाद द्या तिला. आमचे आशीर्वाद आमच्या पोरा वांगडा कायम असत. तेच पाहिजे ना, हो ना अम्मा? होय तर सगळी तयारीला सुरू करू आपण. खायचं काय करायचं वहिनी? हो करूया. काय तर नक्की झाला ना मग एखादी पंचपक्वाना करूया. काय वाय? बरोबर बरोबर. अभि असं नको बघू. का नको बघू? बायको आहेस तू माझी, त्या सौंदर्यावर हक्क आहे माझा. हा तुला अभिराम नाईक रोमॅन्टिक नको हो. तो गेस कधी पण येणार पाहुणे. पूर्वाचं लग्न होणार आहे तर त्याचा आपला जबाबदार आहे. वाढली आपले जबाबदार. ही जबाबदारी पार पाडू ग. आधी कौतुक करण्याची जबाबदारी पार पाडू दे ना मला. म्हणजे अभि थांब. अभि जबाबदारी पार पाडू दे ना. अभि थांब नको. मला रेडी होऊ दे. येणार कधी पण पाहुणे. अरे अभिरामा पाहुणे इले बघ. आले जा. तू छान दिसतेस. कावेरीची पोरीक संगत असं म्हटल्यावर काय प्रश्नच नाही बघा. काय एवढी जादू केला ना त्या कावेरी हिच्यावर कळणार नाही. आता घरातली सून अशी म्हटल्यावर घरातल्या चढवांबद्दल पण काय बोलूकच नको ना हो. इनग्या इली. हा तुझी नवरी इली. काला इनग्या एकाच बघू केलेलंस ना. भैया होणाऱ्या जाऊयात इंग्या म्हणता. आत्ताच मी ह्यांच्या घरातल्या चढवांबद्दल कौतुक केलंय ना. हे कोण म्हणलास? या घरचा चेडू असे मग अशी सांगलंय ना. पूर्वाची आत्या. आमची छाया अशीच आहे, मोकळ्या मनाची. पूर्वा मात्र लाजरी बुजरी आहे. काय? नाही काय नाही. पूर्वा बाय. चाय घेऊन येता. अभिराम भाऊजी काय गया किती वेळ झालो. मंडळी येऊन बसली. काही गेला